साला माझ्यावर तू काढतोस काय? साल्या तुला नाही परिणाम भोगायला लावले ना तर नावाचा जगदेश नाही. अरे तुझ्या बहिणीलाच माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणार आहे. आणि इथूनच या घराच्या बरबादीला सुरुवात होणार आहे. मला या पोरीशी सध्या तरी प्रेमानच बोलावं लागेल. क्या नाम था उसका? उषा. नहीं उषा भी नहीं. क्या नाम था? आशा. नहीं आशा भी नहीं. नाम था यस निशा. निशा 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 माय लव. कोई बात नहीं साला तुझ्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द म्हणजे गुलाबाच्या फुला समान. तुझी वटवट बंद कर आणि चालता हो इथून. इतनी भी क्या जल्दी है मैडम? अपन तो तेरे वास्ते आया है. प्यार की दो चार बातें करके चला जाऊंगा. उसमें क्या है? चलो थोड़ा आ जाओ बैठो. प्यार की बातें करते. मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. अगं पण मला आहे ना तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट. अगं सगळ्या पोरी पहिल्यांदा असंच बोलतात. सगळे असतील पण मी नाही. नाही अगं मग होशील तू पण हळूहळू तशीच. अरे तू स्वतःला समजतोस तरी काय? गुंड असला पण कुणावरही कशी मर्जी चालवशील का? साला आपल्याला तो परिस्थितीने गुंडा बनवला मॅडम. साला आपण भी ग्रेजुएट केलाय. हाँ, पर कुछ नहीं बन सका तो टपोरी बन गया. अगर तू एक मौका देते है ना तो सब कुछ छोड़ दूंगा तेरे वास्ते. म्हणजे आगीची परीक्षा घेऊन असं म्हणतोयस? तुला माहित आहे का आगीला विझवणाऱ्याची काय अवस्था होते ती? एकतर ती स्वतः भिजते नाहीतर विझवणाऱ्याला चालते. वाह निशा वाह वाह. साला क्या खूबसूरत डायलॉग बोला है तूने. साला एकदम तेरे जैसा. पण साला एक खूबसूरत डायलॉग ना आपल्या खोपडीत बसत असणारी बघ निशा. पण तू आपल्या खोपडीत फिट्ट बसलेस. अगं खूप खुश ठेवेन मी तुला. हवा तेवढा पैसा पुरवेल. अरे आग लाव तुझ्या पैशाला आणि प्रथम तोंड काढ कर इथून. हलकटलेला. निशा बहुत हो गेला तरी मचमच. आता बऱ्या बोलणार नाही ऐकलीस ना तर उचलून नेईल. हरामखोरा हात तर लावून टाकला. काय करणार ग तू माझं? तू एक कमजोर स्त्री. तू काय करणार माझं? अरे मूर्खा, स्त्रीला कमजोर समजून तिच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नकोस. जीवानिशी मरशील. जग्या व्हायला असल्या फाजील गोष्ट ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही. साला फूड चिमणीची आणि बरोबरी करू पाहतेस या गरुडाचे. अगं तुमच्यासारख्या स्त्रिया म्हणजे आमच्या सांगत्याच्या पायातले पायताना. आणि तेच पायतान ज्या थोबाडत बसेल ना तेव्हा थोड्या वेळासाठी आपल्या मर्दांगीचा विसर पडेल तुला. अरे पूर्वी
अशा जाग्या बाहेर असल्या गोष्टी ऐकण्याची सवय नाही, समजलीस? आता मुक्काट्यानं माझ्याबरोबर लग्न कर, नाहीतर बरबादीला सामोरी जा. काय करणार आहेस तू माझं? माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस. चालता हो इथून. नाहीतर तू मला मारणार आहेस. मला मारणार तू. मारणार? अरे जीव घेईन मी तुझा. जखमी वाघी आणि सुरडाने पेटलेली स्त्री ही एक सारखीच असते. म्हणे वाघेन. घे हसून घे. कदाचित हे तुझं शेवटचं हसणं असेल. कारण काळ जवळ आला ना की माणूस असाच भान नसल्यासारखा हसू लागतो. अगं पण तू जेव्हा माझी होशील ना तेव्हा काळच काय. अगं मी स्वतःच त्या यमाच्या पुढे जाईल, पण तुला माझी करीनाच. अरे कटा नीच माणसा, तुझी ही कामातील इच्छा ना मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. कशी पूर्ण होऊ देणार नाहीस तेच पाहतो मी. पुढे येऊ नकोस. सांगते मी, पुढे येऊ नकोस. तू सीधी तरह से नहीं मानती तो मैं क्या करूं? खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर. आज मुझे तेरी इज्जत लूटनी पड़ेगी. सोड सोड. दिशा तू जर बोललीस ना तो कुणाची होणार नाही तुला मी. सोड तिला. चल उठ. परत जर तुझं काळ तोंड दाखवलंस आणि निशाला छेड काढण्याचा प्रयत्न केलास तर कापून टाकेल. चल निघ. याद रखूंगा और तुझे भी याद रखूंगा. चल दे. निशा निशा तू माझ्या मदतीला धावून आलास म्हणजे मी तुझे आभार मानावे असंच ना? नाही निशा, आभाराची अपेक्षा नाही करत मी, पण ते हराम करून तुझ्या हात धरण्याची हिंमत केली. अरे त्याने तर फक्त माझा हात धरला, पण तू, अरे मी तुला भाऊ म्हणला होता ना, तू तर माझ्या पत्रालाच हात घातलास. नाही निशा, आता कसं समजावू मी तुला? काही समजावू नकोस. आणि तू चालता होतो आता. अरे तुम्ही दोघेही ना वाचलेले हपापलेले लांडगे. निशा, माझ्या वागण्याचा शांतपणे विचार केलास तर मी. तू किती महान आहेस याचा प्रत्यय येईल ना मला, नाही का? स्वतःच्या नीच कृत्यावर पडदा घालण्यासाठी हा तुझा एक कुटील डाव आहे हे न समजण्या की मी मूर्ख नाहीये. तू काही समज निशा, पण मी जे काही करतोय ते एका भावाचं कर्तव्य समजून करतोय. भावाचं कर्तव्य? अरे कशाला त्या भावा बहिणीच्या नात्याला कलंक लावतोयस? तुला काय वाटतं मला त्या गुंडाच्या हातून वाचवलंस म्हणजे मी ते सगळं विसरून जाईल? खरंच निशा, तू समजतेस तसं काहीच नाही आहे. प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. वाटल्यास मी तुझी क्षमा मागतो. अरे क्षमा मागून स्त्रीच्या काळजावर घातलेला प्रभाव कधी मिटला जात नाही. अरे स्त्रीची इज्जत म्हणजे काचेच्या भांड्यासारखी असते. तिच्यावर सदा ओरकडे पडू नये म्हणून ती जीवनपाठ जपत असते. आणि त्याच इज्जतीवर तू हात घातलास. अरे तू पण त्या गुंडासारखाच आहेस. नाही, स्त्रीच्या इज्जतीवर खेळणं माझं, तर तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य समजतो. हो, ते पाहिलं ना मी आता. अरे माझ्यासाठी भगवान बनून आलास आणि त्याच्यापासून माझं रक्षण केलंस, पण स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणजे तो जो काही करत होता ते निमूटपणे सहन करायला होता का? अरे कसं सहन करशील? आपल्या शिकारीवर लांडगा तुटून पडलेला वाघ तरी कसा सहन करेल? निशा! हात खाली घे. एका स्त्रीवर हात उगारून आपल्या पुरुषत्वाची ताकद दाखवू नकोस.
तुझ्या पापक्रियेचा पाडा वाचल्याबरोबर कशी तळपायाची आग मस्तकात गेली ना तुझ्या. आणि हा माझ्यावर हात उघडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दादाचा आहे, तुझा नाही. समजलास? निशा निशा माझं ऐकून तरी घे. निशा मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. दादा, तुम्ही काय बोलणार आहात याची कल्पना आहे मला. बोला तुम्ही. ये बस. नाही ठीक आहे, बोल. अरे पण तू सकाळपासून होतास कुठे? दादा, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, नंदिनी जवळ बसलो होतो. बरी आहे ना ती आता? दादा, डॉक्टरांनी शेवटचं सांगून टाकलं. काय काय सांगितलं डॉक्टरांनी? माझी नंदिनी आता जास्त दिवस उपाय हरले डॉक्टरांचे. नाही अरे असं काही होणार नाही. तू शांत हो. तू एक काम कर, आतमध्ये जाऊन आराम कर. लागलायस ना? दादा दादा तुम्ही काहीतरी विचार करत होता. कदाचित निशाबद्दल. हो, रक्षाबंधनाच्या दिवशी जे काही घडलं तेच सारखं मनात चालतंय रे माझ्या. दादा तुमच्या नजरेत अपराधी असेल तर तुम्ही द्याल ते शिक्षा भोगायला मी तयार आहे. अरे खरा अपराधी कोण हे ठरवणं सुद्धा कठीणच आहे. मला माहिती आहे तुझ्या हातून असं कृत्य घडणार नाही. पण निशा ज्या आत्मविश्वासाने सांगते ना ते सुद्धा नाकारता येत नाही रे. दादा, निशा खोटं बोलते असं नाही म्हणायचंय मला. तिने सांगितलेला प्रत्येक शब्द सत्य असणार. पण बहिणीच्या भेटीसाठी अधीर झालेला भाऊ निशा ही आपलीच बहीण आहे की नाही याची खात्री पटवून घेत होता. म्हणजे दादा, निशा जेव्हा मला राखी बांधत होती त्यावेळी माझं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या हातावर डाग होता. माझी उत्सुकता वाढत गेली. ही आपलीच बहीण आहे असं वाटू लागलं. पण माझ्या हरवलेल्या बहिणीच्या अजून डाव्या खांद्यावर डाग होता. तो आहे की नाही एवढंच पाहण्यासाठी मी निशाच्या खांद्यावरचं वस्त्र बाजूला गेले. आणि निशाच माझी सख्खी बहीण आहे याची खात्री पटली. अरे पण तू एवढ्यावरून तू तुझी बहीण कशी ठरवू शकतोस? अरे अशा गुन्हा अपवादात्मक हजारात 100 असू शकतात. हो, पण ती माझ्यामुळे इस्त्रीने भाजली होती आणि ती जखम इतकी चिघळली होती ती पूर्ण बरी झाली तरी भाजल्याची खून कायम राहिली. दादा, ते बरं कसं विसरू शकेल मी. हो, तिच्या डाव्या खांद्यावर भाजल्याची खूण आहे. पण ती आमची बहीण आहे. ती तुझी बहीण कशी असू शकते? दादा हे तुम्हीच चांगले सांगू शकता. निशा जर तुमची सख्खी बहीण असेल तर ती माझी असू शकत नाही. आणि जर माझी सख्खी बहीण असेल तर ती तुमची सख्खी बहीण असू शकत नाही. एवढंच सांगू शकतो मी माझ्या बहिणीबद्दल. आणि अशा प्रकारे तिच्या गळ्यात ताईत असायला हवं होतं जे आईने आमच्या गळ्यात घातलं होतं. पण ते आता तिच्या गळ्यात नाहीये. हे ताईत तुझ्याकडे कसं? ह्याच ताईतमुळे माझ्या बहिणीची ओळख पटेल म्हणून ते आजपर्यंत मी जपून ठेवलं होतं. पण दादा तुम्ही असं काय विचारतात? निशा जेव्हा आम्हाला मिळाली होती तेव्हा असंच ताईत तिच्या गळ्यात होतं. माझ्या वडिलांनी ते काढून जपून ठेवायला सांगितलं. कारण तिच्या आई वडिलांना ओळख पटवण्यासाठी हेच ताईत उपयोगी पडणार होतं. ते आजही मी जपून ठेवलंय. म्हणजे निशा माझीच हरवलेली सख्खी बहीण आहे दादा. हो, निशा माझीच सख्खी बहीण आहे. हो काय? हो जय, निशा ही तुझीच बहीण आहे. 5 वर्षांची असताना आम्हाला ती मिळाली होती. तिला तिचं धड नावही घेता येत नव्हतं. आम्ही तिला निशा म्हणू लागलो. तिच्या आई वडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. वर्तमानपत्रावर जाहिरात दिली. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा दिली होती. पण तिला नेण्यासाठी आजपर्यंत कोणी आलं नाही. कसं कोणी येईल दादा? नियती डावच असा खेळली आमच्याशी. दादा
तुम्ही विचारत होतात ना की मी गुंड कसा झालो, तुझी आई वडील कुठे आहेत, तर आज सांगतो माझी कर्म कहाणी. मी लहान असताना वडील स्वर्गवासी झाले. नंतर सर्व जबाबदारी आईवर पडली. कारण आमचं असं कोणीच नव्हतं या जगात. पण तुम्ही एकमेकांपासून दूर आलात कसे? गणपती विसर्जन कसे करतात हे दाखवण्यासाठी आई आम्हाला गिरगाव चौपाटीवर घेऊन गेली. तिकडे खूप गर्दी उसळली होती. छोटे मोठे गणपती येत होते, विसर्जन होत होते. अचानक अचानक पळा 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 असा आरडाओरडा चालू झाला. त्यात माझी आई धक्का लागून खाली पडली. बघता बघता कित्येक माणसं माझ्या आईला धक्का मारून गेली. माझी आई असह्य वेदनेने विवळत होती, तडफडत होती, ओरडत होती. आईची आता अवस्था पाहतात मी नकळत नैनाचा हात जोडून आईकडे धावलो. तोपर्यंत आईची प्राणज्योत मावळली. नैनाचा हात सोडून खूप मोठी चूक केली हे नंतर लक्षात आलं माझ्या. नैना त्या गर्दीत कुठे दिसेनाशी झाली. अरे पण तू पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली नाहीस का? दादा, त्या कोवळ्या वयात ह्या गोष्टी काय कळणार मला. तरी सुद्धा पोलीस स्टेशनला गेलो होतो. माझी बहीण हरवली असं टाव फोडून त्यांना सांगत होतो. पण माझे बोबडे बोलत्या साल्यांनी समजूनच घेतले नाही. धक्का मारून बाहेर काढलं मला. शेवटी वाहत तिकडे पळू लागलो. सगळ्यांना विचारू लागलो, हो माझी बहीण पाहिलीत का? माझी एवढी बहीण पाहिलीत का? पण ती झाली माणसं कोको हसायची, टिंकल उडवायची, मजाक उडवली माझ्या भावनाची. काही दिवस उपाशी काढले. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी चोऱ्या करू लागलो. असाच एकदा चोरी करताना पकडलं गेलं आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी गेलो आणि माझ्या हातून खून झाला. त्यानंतर मला बाल सुधारगृहात टाकण्यात आलं. 8 वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतर परत बहिणीचा शोध घेऊ लागलो. स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला की त्यांचं रक्षण करू लागलो आणि गुंडांची दुश्मनी करता मी स्वतः गुंडा कधी झालो हे कळलंच नाही. निशा अगं हा जयंत तुझा. ऐकलंय मी सारं दादा, ऐकलंय मी. कसं भाऊ म्हणून आहे मी तुला. आणि माफी तरी कशी मागू मी तुझी. नाही निशा, नाही आता रडायचं नाही. अगं 15 वर्षांनी तुझा भाऊ तुला मिळाला म्हणजे आनंदच व्हायला हवा नाही का? नाही रडायचं. दादा, अरे काय केलं म्हणजे हे? निशाला असं रडायचं नाही. तिने कसा करून नाव केलं रे आपल्या बरोबर. स्वतःच्या भावावर नको ते आरोप केले मी. नाही ते बोलले. दादा, अरे कुठून दुर्मती सुचली नाही मला. नाही निशा, तुझ्या ठिकाणी दुसरी कोणीही असती तिने सुद्धा हेच केलं असतं. खरं म्हणजे माझंच चुकलं. तुझ्या खांद्यावर डाग आहे असं विचारायला हवं होतं. पण भावनेच्या भरात मी. नाही दादा, तू मला खूप सांगण्याचा प्रयत्न केलास रे, पण मीच तुझं ऐकून घेतलं नाही. तुला बोलले मी तुला.
निशा, नाही निशा. अगं 15 वर्षाचा तो पळाला आलाय. माझी बहीण मला मिळाली, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. एकदा डोळे भरून पाहू दे माझ्या बहिणीला. खूप आनंद झाला, मन भरून आले माझे. एकदा डोळे भरून पाहू दे. आता मी जाऊ? कुठे? खूप दूर. आता मला जाताना काहीच वाटणार नाही. खरं म्हणजे तू जा म्हणालीस तेव्हाच गेलो असतो. पण तुझ्या मनात झालेला हा गैरसमज मी सहन करू शकलो नसतो. आणि आता गैरसमज दूरही झालाय. तेव्हा मला जायला हवं. नाही, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. नाही निशा, मी जरी तुझा सक्का भाऊ असलो तरी या 2 मानस भावांनी जे काही तुझ्यासाठी केलंय ते या सख्या भावाला सुद्धा जमलं नसतं. हे 2 भाऊ खरे तुझे दैवत आहे. जया, पण तू आता कुठे जाणार आहेस? माझं काय दादा, पोलिसांना हवं असणारं मी गुंड, सतत डोक्यावर कपन बांधून फिरणारं माझं जीवन, आणि या जीवनात जीव गेला तुपाना येतच राहणार. त्यामुळे माझ्या निशाच्या सुखाच्या आड यायचं नाहीये मला खूप दूर जायला हवं, खूप दूर जायला हवं. वा जयंत वा, काय पण आयुष्याच्या मैदानात पळवाट काढली. अरे ज्या बहिणीसाठी तुला कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं, अरे गुंड्यांसारखं मातीवर जीवन जगावं लागलं, आणि तीच बहीण एवढ्या वर्षानंतर तुला भेटले तर तू सोडून जायची भाषा करतोस. अरे माझ्या आयुष्याचं बलिदान दिलंस हे कोणासाठी जयंत? पवन, तू तर बोलला होतास. हो दादा, माझा सुद्धा निशासारखाच गैरसमज झाला होता, पण तो नंदिनीने दूर केला. नंदिनीने? हो, आताच भेटून आलो मी नंदिनीला, आणि इथे पण पाहतो तर काय 2 सख्या बहिणी भावाची भेटही झाली. पवन, अगदी बरोबर बोललात. पवन, अरे तुम्ही खूप केलं रे माझ्या बहिणीसाठी. अरे आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्य होतं, पण आता तुला तुझं कर्तव्य पार पाडायचंय. म्हणजे निशाला पर्यायाने आम्हालाही कुठे सोडून जायचं नाही. तू अगदी बरोबर. काय निशा, बरं मला सांग, आजपासून या घरात माणसं किती? आजपासून या घरात माणसं किती? 4. आत्ता मात्र आमची निशा खुश झाल्या. अरे तिच्या खुशीतच आपली खुशी मानत आलो होतो आपण. दादा, अहो तुम्ही अजून इथे? ते मंदिराच्या उद्घाटनासाठी मंदिर केव्हा झाले? सगळे जमले, तुमची वाट बघतायत. चला, येताय ना? अरे हो, विसरलोच बघ. तू हो पुढे, मी आलो. हा ठीक आहे, मग मी येतो. अरे पवन, अरे आपल्या सर्वांनाच जायला हवंय. हो दादा. जयंत, नाही दादा, मी हॉस्पिटलला जाऊन येतो. निशा आणि मी सख्खे बहीण भाऊ आहेत हे नंदिनीला आनंदाची बातमी सांगून येतो. ठीक आहे, तू जा हॉस्पिटलमध्ये. आमचं इकडचं आटपलं की आम्ही सुद्धा येऊ तिकडे. बरं चालेल, येतो मी. बरं निशा, तू येतेस ना मंदिराकडे? नाही दादा, आज माझं कुठेच जाण्याचं मूड नाहीये. अच्छा, बहिणाबाईला आपला भाऊ भेटला ना, मग कसं असणार मग? ए दादा, बघ ना हा कसं बोलतो. म्हणजे मूड नाही. अरे पण एकमेकांची भांडण कशाला असे लहान मुलांसारखे? निशा, तू काय ठरवलंयस मग? दादा, अरे किती वर्षानंतर मला माझा भाऊ मिळालाय. मी ना आज त्याच्यासाठी खूप सारं जेवण बनवणार आहे, खूप सारे पदार्थ बनवणार आहे मी आज. अरे वा, मग मज्जाच आहे आमची. ए मग तू काम कर, तू इथेच थांब, आम्ही जाऊन येतो बाहेर. हं? चल दादा, चला. हो चल चल निशा, येतो का?
दिशा 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 ए कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू माझ्या बहिणीला बाहेर घेतलं कोण आहे तू कोण आहे दिशाला वाचव काय दिशा 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 काय झालं दिशा दिशा बरी येणार आपली निशा आपली निशा आपल्याला नाही नाही आता नाही होत दिशा कधी आला हॉस्पिटल मधून आणि श्याम आणि पवन कुठे आहे? तात्या ते अजून घरी नाही आले. म्हणजे तू गेला नाहीस का त्यांच्यासोबत? नाही तात्या, मी जाणारच होतो, पण दादा बोलले की डोळ्यावरची पट्टीच तर सोडायची आहे. डॉक्टरांनी डोळ्यावरची पट्टी सोडली की पवनला दिसू लागेल. मग औषधे कशी घ्यायची, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगितलं की आनंदाची बातमी आणि पेढे घेऊन आम्ही घरी येऊ. पण तात्या तात्या मला फार काळजी वाटते. तात्या तात्या हे दोघे अजून कसे नाही आले? मला फार चिंता वाटू लागली. जयंत, अरे नको काळजी करू. अरे होईल सगळं ठीक. अरे देवावरती विश्वास ठेव. तात्या तात्या या देवावरचा विश्वासच उडालाय माझा. मला माहितीये मी पापी आहे, मी वाईट आहे. माझ्या पापाची शिक्षा माझ्या नंदिनीला माझ्यापासून हिरावून घेऊन देवाने मला दिले. पण या घरातील देवमासाला त्याची शिक्षा का? त्यांनी काय गुन्हा केलाय? तात्या मला वाटतं माझा पायगुणच वाईट आहे. माझी पापी पावलं ह्या घरात पडली आणि माझी या घरात आनंदात असलेली बहीण ही जग सोडून गेली. तिला वाचवताना पवनला स्वतःचे डोळे गमवावे लागले. तात्या आता मला धीर धरवत नाहीये. तुम्ही थांबा, मी त्यांना घेऊनच येतो. अरे पण ये पवन सावकार. ये बस. जयंत, पवनसाठी पाणी घेऊ. हा आता अरे इतका वेळ झाला, आम्ही कधीपासून तुमची वाट बघतोय. अरे आमचा जीव इथे टांगणीला लागला होता. बरं पवन बेटा, कसं वाटतं आता?
पट्टी सोडताना वगैरे काही त्रास नाही ना झाला तुला? पवन, तुला तर नीट दिसू लागलं ना रे? श्याम, अरे काय बोलले डॉक्टर? काय बोलले डॉक्टर, सांग ना. अरे तुम्ही दोघं गप्प का? पवन, अरे खरं सांग ना, तुला दिसू लागलं ना रे? नाही तात्या, काय? मला नाही दिसत. नाही ऑपरेशन फेल गेले तात्या. नाही नाही, हे खोट आहे. श्याम खोट आहे. श्याम, अरे तुम्ही दोघं आमची मस्करी तर नाही करत ना रे? नाही तात्या, पवन बोलतोय ते खरं आहे. नाही. पवन नाही पाहू शकत. पण असं कसं होईल दादा? स्पेशालिस्ट डॉक्टरांनी पवनचं ऑपरेशन केलं होतं ना, आणि त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं होतं की पवनला दिसू लागेल म्हणून. तरी मला दिसत नाही हेच सत्य आहे. पण जयंत, ज्यानं कुणी माझी अवस्था केली ना, माझ्या बहिणीला जिवंत जाळले, त्याला सोडणार नाही मी. नाही पवन, आता तू काहीच करायचं नाही. जे काय करायचंय ते मी करणार. अरे 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माझी बहीण मला मिळाली होती. तिचं प्रेम मिळालं होतं. पण त्या राक्षसानं. जयंत, सांभाळ स्वतःला. आणि पवन, तू काहीच काळजी करू नको. अरे सगळं ठीक होईल. सगळं काही ठीक. आता या खोट्या आशेवरच जगायचं आहे मला. दादा, मी आंधळ झालो दादा. नाही पवन, तू आंधळा नाही होऊ शकत. मी खात्रीपूर्वक सांगतो, तू पाहू शकशील. अरे का उगीच खोटी आशा बाळगायला लावता रे मला? हे आताचं ऑपरेशन सुद्धा एका स्पेशलिस्ट डॉक्टरांचे झालं होतं ना रे. मग आता आणखी कोणता स्पेशलिस्ट डॉक्टर शोधणार आहात माझ्यासाठी? पवन, जो चमत्कार घडून आणेल. पवन, नको असं वेड्यासारखं बोल. अरे तुला दृष्टी येण्यासाठी काय वाटेल ते करेन मी. हा पवन, डॉक्टरांचे प्रयत्न असफल झाले असले तरी मी तुला सांगतो, तुला दृष्टी येईल आणि तू पाहू शकशील. मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. जयंत, मी तुमच्या भावना समजू शकतो रे, पण मी पण आता लहान नाहीये. का उगाच मला समजण्याचा प्रयत्न व्यर्थ करतात? बाकी मला काही माहिती नाही. तू पाहू शकशील एवढंच बोलू शकतो मी. बस. तुम्ही तरी काय करणार रे? जेव्हा वेदनाच असह्य होतात तेव्हा जखमेवर फुंकर मारणारच. आता कोणताही विचार कर नको. चल आराम कर. हो, आता आरामच आराम आहे. आता मला दुसऱ्याच्याच आधारावर जगायचं आहे. अरे नको रे असं वेड्यासारखं बोलून. देवा, अरे काय ही दुर्दशा करून ठेवलीच माझ्या पवनची. अरे त्यानं असं कोणतं पाप केलं होतं म्हणून तू त्याची दृष्टी हिरावून घेतलीस? का देवा, का? अरे सांभाळ स्वतःला. अरे नियतीच्या हातची खेळणी झालो होतो आपण. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला का? आणि आज माझा पवन आंधळा झाला लागल्या. असं नाही होणार रे. देवावरती विश्वास ठेव. देवावर विश्वास ठेव. त्याच विश्वासानं बळी घेतला माझ्या देशाचा. त्याच विश्वासानं दृष्टी हिरावून घेतली माझ्या पवनची. तात्या, माझा पवन आंधळा झाला. नाही. आंधळा. अरे असं नको बोलूस रे. अरे का असं स्वतःला त्रास करून घेतोय? आता मी काय करू? ही पवनची अवस्था नाही पावत मला. हे असं डोळ्यात पुसतोय. तुला बोललो ना मी, परमेश्वरावरती भरोसा ठेव म्हणून. जीवनातील सर्वच गुंते जर परमेश्वराच्या भरोशावर सुटले असते
जीवनात कधी गुंता झालाच नसता. तात्या तात्या माझ्या पवनची दृष्टी येईल ना परत, येईल ना परत. तरी कशाला मनस्ताप करून घेतोय? दादा परत तोच वेडेपणा. तात्या तात्या तुम्ही पवन जवळ बसा थोडं. सांभाळ स्वतःला. दादा पवन आणि निशाच्या आघातापासून तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. काळाने निशाला आपल्यातून दूर नेलं आणि पवनची दृष्टी हिरावून घेतली. या आघातानं पूर्ण खचून गेलोय रे मी. जयन माझा प्राण आहे रे. दादा माझा कोणीच नाही का? पवन आणि निशा बरोबर मला माझ्या नंदिनीचं सुद्धा दुःख आहे. माझी नंदिनी मला सोडून काळाच्या पडद्याआड गेली. मग मी काय करावं दादा, सांगा ना, मी काय करावं? माझी नंदिनी तडफडत म्हणत पावली. तुला राहावं म्हणून खूप प्रयत्न केले तिने. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्या उपकाराची मी पेट कशानेही करू शकत नाही. पण दादा एवढंच सांगू शकतो, पवन ही दुनिया परत पाहू शकेल. म्हणजे तू आता काय करणार आहे जयन? मी प्रयत्न करेन त्याच्यासाठी. मी त्याची दृष्टी परत आणेन. अजून काय करायचा विचार आहे तुझा? काहीही करेन, पण पवनची दृष्टी परत आणेन. चला तुम्ही आतमध्ये आराम करा. तू गेली आणि संपलं का सगळं? संपलं. जगायची इच्छा उरली नाही. कोण सांगेल ग मला? जयंता हा मार्ग सोड, जयंता तो मार्ग सोड. कोण सांगेल ग? कोण सांगेल मला खऱ्या जीवनाची व्यथा? कोण सांगेल? नंदिनी कोण सांगेल? हा आवाज माझ्या नंदिनीचा वाटतो. नंदिनी कुठे आहेस तू? नंदिनी वेडे आहात तुम्ही जयन? नंदिनी हा आवाज माझ्या नंदिनीचा वाटतो. नंदिनी कुठे आहेस तू? होय मी नंदिनी. नंदिनी जयन एवढ्यात हल्लात लढण्याआधीच मैदान सोडून पळताय. अगं नंदिनी मी काय करू मी? नंदिनी मी काय करू? पूर्ण हौसनच गळून पडलंय. नंदिनी मी काय करू? ठार करा त्या सैतानाला. काय? नंदिनी तू मला सांगतेस? एकेकाली ह्या गोष्टी सोड असं सांगणारी नंदिनी तू हे मला सांगतेस? नंदिनी कुठे आहेस तू? होय जेव्हा दानव गर्वाने माजले होते तेव्हा भगवान विष्णूने अवतार घेऊन त्यांचा वध केला. तुम्ही सुद्धा इज्जतीने 4 दिवस जगावे म्हणून मी प्रयत्न करत होते. पण जेव्हा माणूसच ऐवान होतो आणि कायद्याला न जुमानता मोकाट फिरतो तेव्हा त्याच्या कर्माची सजा देण्यासाठी नियतीला हवा असतो तो म्हणजे तुमच्यासारखा मोरा. कदाचित यासाठीच तुमचा जन्म झाला असावा. नंदिनी तू काय सांगते? मग मी माझ्यासाठी लढायला नाही सांगत, मी आपल्या निशासाठी सांगते. आठवा जयन, आठवा ते दिवस. नंदिनी कुठे आहेस? आठवा ज्या दिवशी आपल्या निशाला जिवंत जाळली गेली.
आपली ताटं तूट करणारा सैतान मोकाट फिरलेला आवडेल तुम्हाला जयंत? नाही सांगा आवडेल तुम्हाला नाही जयंत? नाही नाही जिवंत नाही नाही जिवंत चालेल चालेल ना जिवंत चालेल. जयंत, अरे जयंत काय झालं? तू असा ओरडलास का? काही नाही दादा काही नाही सहजच. जयंत, अरे मी तुझ्या भावना समजू शकतो, पण आता आपल्याला यातून सावरायला हवं. तू चल आतमध्ये जाऊन आराम कर. तुम्ही जावा आतमध्ये मी येतो. अरे पण जावा जावा. ठीक आहे. निशा निशा अगं मागच्या जन्मी आपण खूप भांडण केले का होती काका म्हणून ह्या जन्मी आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागलं. या या नियतीने आपल्याशी असा डाव का खेळावा? काय गुन्हा केला होता आपण? काय गुन्हा केला होता? म्हणून हे बहीण भावाचं प्रेमाचं नातं तू दुरावलं. काय गुन्हा केला होता? काय गुन्हा केला होता? भाऊ निशा हा 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 आवाज माझ्या निशाचा वाटतोय. माझ्या बहिणीचा वाटतोय. निशा निशा तू कुठे आहेस? निशा 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 बस तू निशा निशा कुठे आहेस तू? निशा भाऊ असं रडू नकोस रे. वीरासारखा वीर माझा भाऊ असं रडतो हे पाहून काळीच तीळ तीळ तुटतोय रे भाऊ. निशा 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 अगं काय झालं गे? काय झालं? निशा 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 अगं आयुष्यभर दुर्दैव शिरावर घेऊन फिरलोय आपल्या बहिणीच्या शोधासाठी, पण बहीण मिळतात नियतीला हिरावून घेतली. नियतीच्या प्रवाहापुढे निशा निशा करता येत नाही माणसाला. निशा भाऊ, पण दुःख एवढ्याच वाटतंय की मी बरंच काही तुला वेडं वाटलं बोललेलं आहे. त्याचा पश्चाताप म्हणून काय निशा मी तुझी खूप सेवा करणार होते, पण त्याआधीच नाही निशा तू जे केलंस ते एका सत्वशी स्त्रीला शोभेल असंच केलं. त्याचा मला मुळीच राग आला नाही, पण उलट त्याचा मला अभिमान वाटला. निशा निशा कुठे आहेस तू? निशा निशा मला तुझा अभिमान वाटतो रे भाऊ. निशा ज्याने स्त्रीचं रक्षण केलं, जो भाऊ आपल्या बहिणीच्या शोधासाठी इतक्याच संकटावर मात करून तिच्यापर्यंत पोहोचला, अशा भावाचा कुठल्या बहिणीला अभिमान वाटणार नाही रे. एवढं सहन करून सुद्धा दुर्दैवाने आपली पाठ सोडलीच नाही. झालं गेलं विसरून जा भाऊ. काय विसरू? काय विसरू? तुला जिवंत जाळलं हे विसरू? की तू माझ्या समोर तडपडत प्राण सोडास हे विसरू? काय विसरू? काय विसरू निशा? काय विसरू? भाऊ, तुझ्या सुखातच माझं सुख आहे. तुला सुखी पाहून माझ्या आत्म्याला शांती मिळणार आहे. माझ्या आत्म्याला शांती मिळणार आहे. नाही निशा, ज्या दिवशी त्या आरामपणाचा कोथळा बाहेर काढेल त्याच दिवशी मी सुखाने मरेन. त्याच दिवशी मी सुखाने मरेन. निशा निशा
अगं ही तू सांगितलेली बा निशा, अगं तू या जगात नाही मी स्वतःला समजण्याचा खूप प्रयत्न करतो ग पण पटत नाही या वेड्या मनाला पटत नाही. शांत हो पोरा. अरे निशा तुला सख्या बहिणीपेक्षा कमी नव्हती रे. निशाची खूप आठवण येते हो. खूप आठवण येते. अरे आपल्याला हवी असणारी माणसं खूप दूर निघून जातात रे. खूप दूर निघून जातात आणि ठेवून जातात त्या फक्त आठवणी. कोणाची कोण निशा. अरे नंदा दीपाप्रमाणे दुसऱ्यासाठी सुद्धा तेवत राहिली रे. अरे काळू कधी लग्न प्रकाश दिल्यात आपल्याला. मग अशा पोरीची आठवण येणार नाही तर काय होणार आहे. ती या घरात नाही. या घरातील प्रत्येक वस्तू मधला जिवंतपणा नाहीसा झाला रे. तू जा मग जेवणाची तयारी कर. मी येतो. ठीक आहे आता. सध्या पवनची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे. डोळ्यावरची पट्टी सोडलीत का? हो पण काय तात्या? तात्या सांगा ना, पवन पाहू शकतो ना तात्या? सांगा ना तात्या. श्यामाने पाहून आतमध्ये जाय. तू जाऊन त्यांना विचार. आप्पा हा बेटा. मी बाजारात जाऊ येतो. काय रे? 2 वस्तू आणायचे राहिले. बरं जा लवकर ये. हा ठीक आहे आप्पा. उठाय तो हरामखोर. हे म्हाताड्या उठाय तो हरामखोर. अरे हिम्मत असेल ना तर बाहेर या म्हणावा. ए एवढा ओरडायला काय झालं? आणि तू इथे कसा? तुला तर पोलिसांनी अटक केली होती ना. पोलिसांनी अटक केली. साला पोलिसांच्या त्या कमजोर बेड्या किती दिवस जागरावून ठेवणार मला. साला आजपर्यंत या जग्या बाईकडे पाहायची हिम्मत झाली नव्हती या पोलिसांची. पण दिशाच्या खुणात गोवला मला आणि अटक केले साल्याने. पण बॉसने एक फोन फिरवताच धाबे दणाले साल्यांचे. तिला सोडून करतील काय? स्वतःहून मरण कोण स्वीकारणार? रामखोरा, तू या घराची जी अवस्था केलीस ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. अरे कुत्र्याच्या मोडाने मरशील. हे म्हातारड्या, ए जगण्या मारण्याचा हिशोब आपण ठेवत नाही. कसा ठेवशील? अरे पोलिसांच्या तोंडात पैसे फेकून मारून आलास तू. हे बुड्ढे बकवास बंद कर. साला फालतू की मचमच करताय. अरे पोलिसाच्या तावडीतून सुटलास पण नियती तुला कधीच माफ करणार नाही. कारण नियती कधी लाच घेत नाही. हे साला फालतू की मचमच करू नका. मग कशाला थांबलास इथं? तोंड काळ कर ना. म्हातारड्या, ए हे तुला चांगलंच खाऊ काय? अरे या घराचं स्मशान केलंस तरी अजून तुझं मन शांत झालं नाही. नाही. जोपर्यंत त्या हरामखोराला ठार करत नाही ना तोपर्यंत माझं मन शांत नाही होणार. साल्याने सगळ्या अड्ड्यांचे नाटोश केले. सगळे धंदे चौपट केले त्या फडव्या जयंतने. म्हणजे तू जयंतला मारणार? त्या वाघाच्या जबड्यात हात घालणार तू? त्या वाघाचा जबडा कसा ठेचतो ना ते बघतच राहा. अरे त्याआधी तो तुझी आतडी बाहेर काढेल. बहिणीच्या खुनाने व्याकुळ झालेला जयंत तुझा शोध घेतोय. अरे शोध घेतोय. अरे आजपर्यंत जिवंत राहिलास ना त्या पोलिसांची मेहरबानी समाज. नाहीतर जयंत कधी ठार केला असता तुला. ए म्हाताड्या, ए वटवट बंद कर नाहीतर तुला पण पाठवेल
या निशाच्या जोडीला ए, राजा आणि सचिन नाव घेतलंस तुला जीवंत सोडणार नाही साल्या. सोड सोड श्याम मला या हरवताना खेचून मारला पाहिजे. तात्या तुम्ही शांत व्हा आधी. अरे कसा शांत होऊ श्याम, कसा शांत होऊ? अरे आजपर्यंत गप्प बसलो म्हणून हे हरामखोर असे झाले. तात्या आधी तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही पवन जवळ जाऊन बसा थोडं वेळ. श्याम पण जा म्हणतो ना तात्या. नालायक साला. मोहन तू पण निघ घरी. पण दादा जा म्हटलं ना. ठीक आहे. अरे अरे आणखी काय करायचं ठरवलंयस तू? आणि आता आणखी काय होय तुला? जयान तो भडवा जयान हवाय मला. रामखोरा तुला सोडणार नाही. माझ्या बहिणीच्या घरात गेला तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. जयंत सोड त्याला. तुला निशाची शपथ आहे. सोड त्याला. अरे दादा. काय चाललंयस तू हे? हे बाबा तू पण आता निघ इथून. साध्या पाठीमागून वार करतोस काय? तू बाहेर भेट बघतो तुला संदेश. जय. अरे काय चाललंयस तू हे? अरे अरे त्याला मारून तुला काय मिळणार आहे? अरे आपली निशा परत येणार आहे का? अरे येणार आहे का परत आपल्या पवनची गेलेली दृष्टी? अरे तो मरेल पण उद्या फासावर तू लटकशील. लटकेल मी फासावर, पण एक पापी हत्यारा नष्ट केला म्हणून सुखाने तरी मरेल. जय अरे तुला कसं समजत नाही? अरे त्याने जर निशाचा खून केलाच असेल तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल. अरे आपलं पोलीस काम करतायत ना, त्यांचा तपास चालू आहे ना. पोलीस तपास चालू आहे. आज 15 दिवस झाले तरी तपास चालूच आहे. उद्या 15 दिवसांनी हेच पोलीस सांगतील धीर धरा, तपास चालूच आहे. उद्या वर्ष झालं तरी तेच सांगतील काळजी करू नका, तपास चालूच आहे. पोलीस स्टेशनचे उघडे झिजून तुम्ही थकाल तरी सुद्धा पोलीस हेच सांगतील काळजी करू नका, तपास चालूच आहे. शेवटी फाईल बंद करा ही सांगण्याची वेळ आपल्यावरच येते. आणि हे हरामखोर भरल्या पोटाने ढेकर देत म्हणतील धीर धराव, तपास चालूच आहे. आणि आपण मात्र क्रोधाच्या आगीत चढून भस्म होऊ. जय मी तुझ्या भावना समजू शकतो, पण नराधमांना पकडून त्यांना शिक्षा करणं हे पोलिसांचं काम आहे ना रे. पोलिसांचं काम. या पोलिसांमुळे मी गुंडा झालो. त्या कोवळ्या वयात याचना करत होतो मी माझ्या बहिणीच्या शोधासाठी. पण त्या हरामखोराने मला झिरकाळलं. तेव्हा थोडी तरी मला मदत केली असती तर नाही झालो असतो मी आज गुंडा. नाही अंतरली असती माझी बहीण. जय नाही. जय तुम्हाला काय वाटतं दादा? हे पोलीस निशाच्या खुल्याला शिक्षा देतील? नाही दादा नाही. हे तुमच्या आमच्या डोळ्यात धूळ फेकतील, धरपकडीचा तमाशा करतील आणि ठोस पुरावे नाही मिळाले म्हणून सोडून दिली. आताच बघा ना, जग्याला 10 दिवस लॉकअप मध्ये ठेवला आणि बाहेर सोडला. बस. पण मला सांगा, मग तपास चालूच आहे तर मग जगदीश सारखा खतरनाक गुंडा सुटलाच कसा? या केसची शहानिशा होईपर्यंत जग्याला लॉकअप मध्ये का नाही ठेवला? टेबला खालून मिळालेली पुडकी हे मिळाल्यानंतर आपल्याला किमान काम नाही ठेवलं तर हे पोलीसच कसले? आणि बाळमध्ये गेला कायदा. त्यांच्यासाठी सर्वस्व असेल तो पैसा आणि पैसा. जय अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे काही पोलीस असतील सुद्धा तसे, अरे पण सगळेच तसे असतात असं नाही म्हणता येणार. अरे त्यातूनच एक कोणीतरी सत्याचा वाली असेलच, आणि तो जर जगा कुणी असेल तर तो त्याला शिक्षा देईलच. तेवढी संधी देईन का मी त्यांना?
तो जग्या मरेल तो फक्त माझ्याच हातून. जयंत, अरे जयंत ऐकून तरी घे माझं. जयंत, जयंत, जयंत. नाही बॉस, मला आता कोणाचाच ऐकायचं नाही आहे. संध्या दिल्यावर सोडणार. जो भी करना है संध्या दिव्याचं करणार. नाही बॉस, जोपर्यंत त्या फडव्याला ठार करत नाही ना तोपर्यंत माझा दिमाग शांत नाही होणार. वो जयंत तुम्हारे भी दुश्मन मेरा भी दुश्मन है. मैं भी उसको मारना चाहता हूँ लेकिन वो अकेला नहीं मारेगा. मैं भी मारेगा उसको. एक से बना दो. ठीक आहे बॉस. साला त्या दिवशी गेलो होतो त्या फडव्याच्या घरी. तो फडवा घरी नव्हता. त्याचा तो शेजारचा म्हातारडा तो भेटला होता. मला म्हणतो कसा, जयंतपणे वाघ आहे वाघ, मला फाडून काढेल, माझ्या हातडी बाहेर काढणार. हा हा फडवा माझ्या हातडी बाहेर काढणार. त्याआधी त्या फडव्याला संपवतो मी. ठीक है, हमसे पंगा लेता है ये अब्दुल भाई से पड़ेगा उसको महंगा. ठीक आहे बॉस, पण आपलं इथंच भेटायचं ठरलं होतं हा. ना. आणि हा मोहन कुठं राहिला अजून? साला पैसे घेऊन फरार तर नाही ना झाला? नाही जगे भाई खरं कसा होणार. सलाम अलैकुम बॉस. क्या रे रहता हम दोनों कब से तेरे हाथ रहते. अरे मोहन, सांगितलेल्या कामाचं काय केलं? साल्या 3 लाख रुपये दिलेत तुला. जर आमचं काम नाही झालं ना तर तुझा मुर्दा पडला समाज. हे काय जग्या भाई 3 लाख तुमचे घेतले पण तुमचं एक तर काम केलंयच ना. आता फक्त त्या भडव्या जयंतचा ठाव ठिकाणं शोधून तुम्हाला सांगायचं मग तर झालं ना. एकदम बराबर. लेकिन काम होना चाहिए. काम नहीं होगा तो पहले तुझे ठोकूंगा बाद में वो जयंत को. ए चालपट्टी नहीं करने का. हाथ ऊपर कर. ए हाथ ऊपर कर. जग्या आगे आजा. चालपट्टी नहीं करने का. मला ठोकायला तुमचा वर गेलेला बाप खाली यायला हवा. दादा दादा, जयंत साल्या. अरे बॉस के साथ चल रही है. चल हॉस्पिटल लेके जा.
कुठंच बसला. आता काय होणार आहे काहीच सुचत नाही मला. या जयंतला कसं समजावायचं? त्याच्या मनात सुडाने पेटलेली आग कशी शांत करायची तात्या? ती आता जगदीशच्या रक्ताने शांत होईल. तात्या, तुम्ही सुद्धा अरे जयंत आता गप्प बसल्यातला नाही रे. निशाच्या जाण्याने आणि पवनच्या अशा अवस्थेने व्याकुळ झाला रे तो. अरे रडताना पाहिलंय मी त्याला. आता यापुढे काय होणार आहे काहीच समजत नाही मला. आपल्याला जयंतला सावध करायला पाहिजे. बोल तात्या. आतापर्यंत त्या जगदीशने किती खून पचवले असतील. मग निशाचा खून पण असाच पचवणार तो पैशाच्या जोरावरती. आणि आपण फक्त निशाचा खून कधी फासावर लटकणार याचीच वाट पाहत राहतोय. कारण आपल्या पोलिसांवरती भरोसा नाही. तात्या, निशाच्या खुन्याला शिक्षा व्हावी हे मला सुद्धा वाटतं. पण या जयनने जर त्या जगाचा खून केला तर आणखीन एका संकटाला सामोरं जावं लागेल. आणखीन एक भाऊ गमावून बसण्याची वेळ येईल माझ्यावर याची जास्त भीती वाटते मला. दादा दादा गोटे गोटे काय झालं? घोटाळा झाला. काय झालं काय? जयंतच्या जगदीशाचा खून केलाय. अरे पण तुला कसं कळलंय? दादा मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. अरे पण आपला जैन कुठे? तिथेच आहे अमरपाड्याजवळ. श्यामचल आपल्याला गेलंच पाहिजे. चला चला. सताड उघडे केवळी डोळे, सताड उघडे केवळी डोळे विस्फारुनी पाहिले. अंधपणाला कुणी कसेही चिचकारिले. दैव कुणाचे कुणी न बदली, दैव कुणाचे कुणी न बदली. भोग लाटी आले नियतीने बघ डाव साधला. कितीही आले गेले, कितीही आले गेले. हे असंच चालायचं. या अंधारी मार्गात अडथळे या आंधळ्याला कसे कळणार? त्यासाठी मला पूर्ण दुसऱ्यावर अवलंबून राहणं हेच माझ्या नशिबी आले. असं आयुष्य कुठपर्यंत जगायचं? अशा नरक यांना जगावं लागणार आहे. या नरक यातना पुढं तेवढं जगावं लागते. कोण? पवन, अरे काय हा वेडेपणा? निशा, हो मीच. निशा, निशा तू आलीस? निशा, मला माहित होतं तू येणार. निशा, निशा, तुला या अवस्थेत पाहून जीव तळमळतो रे पवन. निशा, निशा मी काय करू ग? ते कांदळावरून जाताना खूप यातना होतात ग मनाला. ते कळतंय रे मला पवन. पण एखादी घटना घडून गेल्यावर तिच्यावर दुःख तरी किती करायचं? एका गोष्टी बरोबर आपण हे असं दुःख करत राहिलो तर जन्मभर दुःखाचे सुस्कारे मारणे पलीकडे आपल्या हातून काहीच होणार नाही. सगळी दुःख छातीशी कवटाळायची नसतात हे मान्य. अगं पण मी निशा करावं तरी काय? हे माझं अंधारी जीवन दुसऱ्याच्या खांद्यावर ओझं ठरलंय ग. अरे असं काय ते मनाला लावून घ्यायचं? अरे श्याम दादा आणि जयंत भाऊ आहेत ना तुझी काळजी घ्यायला. हो अगं ते खूप काळजी करतात माझी. पण
पण मी तरी त्यांना किती दिवस ताटकळत ठेवू? किती दिवस? वाटेला आलेलं आयुष्य पुढे जगावं हेच जर नियतीला मान्य असेल तर त्याला आपण तरी काय करायचं? निशा, पण एकाएकी असं जीवन का वाटायला यावं? असं काय पाप केलं होतं आपण? एक वेळ माझ्या तापट स्वभावामुळे माझे दुश्मन असू शकतात, पण निशा, तुझा दुश्मन कोण असू शकतो? आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली प्रत्येक मुलगी ही वासनेने बकबकलेल्या राक्षसांची दुश्मनच असते. अरे आम्हा तरुण मुलींना आमचं तारुण्यच घातली ठरतं. अरे प्रतिकार करावा तर या राक्षस वृत्तीपुढे स्त्री शक्ती अपुरी पडते. मग त्यांच्या वासनेला बळी पडण्यापेक्षा इज्जतीने मेलेलं बरं. निशा, निशा, अगं आम्ही तुझे 3 भाऊ असून सुद्धा तुला वाचवू शकलो नाही याचीच खंत वाटते. बागेत नाळी असताना फुलांची चोरी कुणी करतं का? अरे दुश्मनाने डावच असा टाकला त्याला आपण तरी काय करणार होतो? तुम्ही घरात नसल्याचा पुरेपूर फायदा घेतला त्याने. अरे तू मला वाचवायला आलास आणि तुला तुझे डोळे गमवावे लागले रे. अगं निशा, या डोळ्यांमुळे मी काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. त्या हरामखोराचा बदला नाही घेऊ शकत. नाही पवन, अरे बदल्याच्या भावनेला मनात थारा देऊ नकोस. अरे या अगदीत दुसऱ्या बरोबर स्वतःलाही जळावं लागतं. आणि पवन, अरे तू तरी असा विचार करू नकोस, नाहीतर सर्व काही धुळीला मिळेल, धुळीला मिळेल. हे बघ पवन, तू घाबरू नकोस, सर्व काही ठीक होईल. हो, सर्व काही ठीक होईल. या खोट्या सहानुभूतीच्या आधारावरच जगायचं आहे ना मला. अंधाराचे मनोरे रचत जीवन कंठावे लागणार आहे. पवन, निशा, निशा, तुला आठवतं का ग? लहानपणी आपण चोर पोलीस खेळायचो. हो, चांगलंच आहे. तुला डोळे बंद करून मला पकडायला खूप आवडायचं ना रे. हो, अगदी माझ्यावर डाव आला तरी तूच मला पकडायला यायचंस ना. हो, तेव्हा डोळे बंद करून चाच पडायला बरं वाटायचं. पण निशा, कदाचित मी आंध्रा होणार आहे याचाच पूर्वसंकेत असावा. एका दृष्टीने आंधळेपणाचा सरावच असावा. पवन, अरे नको रे असं वेडासारखं बोलूस. तुझं हे केविळ म्हणून खूप यातना होतात रे मनाला. स्वतःला सांभाळ, स्वतःच्या मनाची काळजी घे आणि स्वतःची समजून स्वतःच काढ. निशा, निशा, अगं कशी समजूत घालू मी माझ्या मनाची? काय करू त्या स्वप्नांचं जी लहानपणापासून मुलाशी जोपासली होती? निशा, अगं तूच बोलायचीस ना. पवन, तू शिकून खूप मोठा हो, ऑफिसर हो, त्याचप्रमाणे मी शिकलो आणि कंपनीत चांगल्या नोकरीलाही लागलो. पण निशा, 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 तू गप्प का? निशा, बोल ना काहीतरी. निशा, निशा, कुठे आहेस तू? निशा, निशा, हा माझा भास तर नाही ना? हा माझा भासच असावा. निसर्गातले विविध रंग
निसर्गातले विविध रंग शांत सावल्या कशा दिसाव्या, कल्पनेतही रमून जावे, खोट्या त्या कशा ठराव्या. अंधाराची सोबत मजला, अंधाराची सोबत मजला, उगाच ज्योती का जळाव्या. मला दिव्यांचा वाटे हेवा, वेदना माझ्या कुणा कळाव्या, वेदना माझ्या कुणा कळाव्या, वेदना माझ्या कुणा कळाव्या. भेटला का जय? पण तुला कमिशनर साहेब भेटले का? हो. काय म्हणाले ते? ते म्हणाले की तुमची काहीच मदत करू शकणार नाही, कारण जयंतने कायदा हातात घेतलाय आणि त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. आणि ते असं म्हणाले की जयंत जर स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिला नाही तर ते त्याला गोळ्या घालतील. नाही श्याम, आपल्याला जेलला सावध करायला पाहिजे. श्याम, तू पवनची काळजी घे, मी जैनला बघून येतो. हो दादा. दादा 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 मला वाचवा, वाचवा मला दादा, वाचवा. अरे बाबा, तो जयने जगाला ठार मारलाय. अरे अरे तो तर माझ्या मागे लागला मारायला. दादा वाचवा, वाचवा. अरे दादा वाचवा. अरे पण तुझ्या का मागे लागलाय? वाचवा, वाचवा दादा, वाचवा. मी सांगतो याच्या मागे का लागलोय मी. अरे जय काय चाललंयस तू हे? काय अरे स्वतःच्या क्रोधाच्या आगीत दुसऱ्यांना का जाळतोयस तू? अरे मोहनला का मारतोयस तू? अरे त्यानं काय केलं तुझं? काय केलं या विचारा आराम करायला. अरे अरे पण त्यानं काय केलं तरी काय? दादा, ज्या थाळीत तुम्ही त्याला जेवायला दिलं त्याच थाळीत छेद करणारा गद्दार आहे या. दादा, पवनला आंधळा करणारा आणि दिशाला जिवंत जाणणार दुसरा तिसरा कोणी नसून हाच आरामखोर आहे तो. अरे तुला वेळ तर लागला नाही ना? अरे हा का मारेल दिशाला? कारण मोहन आणि जग्या हे निशावर एकतर्फी प्रेम करत होते आणि निशा आपल्याला भाव देत नाही हे पाहून तिचा घात करायचा ठरवलं. जय, अरे काय बोलतोस तू हे? अरे मला तर विश्वासच बसत नाहीये. दादा, विश्वास मला सुद्धा बसत नव्हता, पण ह्या साल्यांना मारण्यासाठी मी जग्याच्या अड्ड्यावर गेलो तेव्हा यांचं बोलणं ऐकलं होतं. जग्याच्या सांगण्यावरून ह्याच नीच माणसाने माझ्या बहिणीला मारलं, आपल्या लिसाला मारलं आणि एकत्र बसून दिवाळी साजरी करत होते साले. काय? मोहन, नाही दादा, मोहन तू नाही दादा, तू दिशाचा बळी घेतला? माझा विश्वास ठेव दादा. नाही बोल आराम करा, बोल. हो दादा, हो. मोहन, अरे काय बिघडवलं होतं माझ्या दिशाने तुझं? काय बिघडवलं होतं? निघ माझ्यासमोर दादा, पुन्हा तोंड टाकू नकोस इथे. मला माफ करा, माफ करा दादा, माफ करा. निशाला मारण्याचा माझं काहीच हेतू नव्हता दादा. हो दादा,
निशावर मी खूप प्रेम करत होतो पण निशाने माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही आणि माझ्या बहिणीचा अरे जयंत काय केलं ते अरे आपण त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं ना अरे त्याला का मारलंस तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या बहिणीचा माझ्या निष्पाप बहिणीचा बळी गेला दादा या आरामखोरामुळे या राक्षसाला ठार केलंय मी आज पण दादा तुम्ही काळजी करू नका माझी शिक्षा मीच भोगणार आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे तात्यांकडे देऊन त्याला पोलीस स्टेशनला जायला सांगितलंय त्यामुळे काळजी करू नका माझी शिक्षा मीच भोगणार म्हणजे मी समजलो नाही जयंत दादा मी तुम्हाला बोलत होतो ना पवन नक्की पाहू शकेल हो हो तू सारखं म्हणायचास पण केव्हा आणि कसं ते काही सांगितलंच नाहीस रे दादा हे सगळं पवन समोरच सांगेल मी पवनला बोलवा हो हो निशा नंदिनी मी आज तुमच्या प्रतिज्ञेतून तुमच्या जवळ येतो निशा नंदिनी मला जवळ करा मला मी येतोय अरे जयंत काय झालं जयंत अरे काय झालं तुला जयंत काय झालं दादा दादा तुमचे खूप उपकार आहे माझ्यावर जयंत काय झालं तुला दादा तू असं का ओरडलास दादा काय झालं जयंतला जयंत मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय दादा मला वचन द्या हो मी तुला वचन देतो बोल लवकर दादा मला पवनला नेत्रदान करायचंय माझी दृष्टी मला पवनला द्यायची अरे आई जयंत काय या वेडेपणा जयंत अरे मला नाही दिसलं तरी चालेल मी आणणार आई मला तू हवाय जयंत तू नको धावा सोडून जयंत रडू नकोस रे माझ्या राजा रडू नकोस दादा तिकडे बघा दिसली का माझी नंदिनी मुंडवल्या बांधून आता तू वर मला घेऊन माझी वाट पाहते पाहिलीत का आणि तिच्या शेजारी पाहिलीत का कोण आहे आपली लाडकी बहीण निशा आणि तिच्या हातात पाहिलं काय आहे आरतीचं ताट आहे आणि त्या आरतीच्या ताटात पाहिलं काय आहे राखी आहे हो अरे या आनंदाच्या क्षणी हा एक कविता म्हणणार आहे हो म्हणतो आशेचा मध किरण दिसावा असा जुळून योग हयावा अंधाराचे पटल साजली रवी किरणांचा उदय व्हावा मनोरथांचे मनात मांडे शापामधला शाप डरावा भविष्यात मी जपेन मोती असा भला तो सुदीन यावा जयंत हे जयंत ऐकलीच का रे माझी कविता हे जयंत बोलणार रे जयंत बोलत गेला ना जयंत जबरदस्त